आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मेळघाटच्या पाणी टंचाईच्या संदर्भात काँग्रेस नेत्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आरोप केले। जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। समज देऊन देखील कामं पूर्ण होत नसतील तर हे बरोबर नसल्याचं त्यांनी म्हटलंय। अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिथपर्यंत पाणी पोहोचत नाही, याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप देखील आता यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे। मेळघाटमध्येच नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि भ्रष्टाचार कोणाच्या उरावर, म्हणजे जे आदिवासी आहेत जिथं पाणी पोचत नाही, या लोकांच्या उरावर बसून भ्रष्टाचार हे लोक करतात। अधिकारी काय करतायत, याला जबाबदार कोण आहेत? एवढे दिवस त्यांना वॉर्निंग देऊनही जर त्या ठिकाणी कामं कंप्लीट होत नसतील तर हे बरोबर नाहीये ना। मेळघाटामध्ये सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून देऊनही फक्त अधिकारी आणि त्या तिथले कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे तिथपर्यंत पाणी पोचत नाही, तर सरकार याला जबाबदार आहे असं माझं ठाम मत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।